राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही आणि सध्या हेच पाहायला मिळते। आम आदमी पार्टीमध्ये एकेकाळी अरविंद केजरीवालांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे पक्षाचे तरुण तडफदार चेहरे राघव चड्ढा यांना पक्षानेच मोठा धक्का दिलाय। राज्यसभेच्या उपनेते पदावरून चड्ढांची गच्छंती करण्यात आली आणि त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती झाली। पण हा केवळ फेरबदल आहे की पक्षात पडलेल्या मोठ्या फुटीचे संकेत? आजच्या विशेष रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत राघव चड्ढा आणि आप मधील वादाचा संपूर्ण वाद। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। 2023 पासून राज्यसभेवर पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या राघव चड्ढांना अचानक पदावरून का हटवलं याचं उत्तर दडलंय गेल्या काही महिन्यांच्या घडामोडीत। फेब्रुवारीमध्ये जेव्हा दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना कोर्टानं निर्दोष ठरवलं तेव्हा संपूर्ण पक्ष जल्लोष करत होता। पण राघव चड्ढा गप्प होते। त्यांनी ना सोशल मीडियावर पोस्ट केली ना कोणती प्रतिक्रिया दिली। इतकंच नाही तर पक्षाच्या महत्त्वाच्या पत्रकार परिषदा आणि जंतर मंतरवरील जनसभेतही चड्ढांनी दांडी मारली। नेमकं हेच वागणं पक्षाच्या नेत्यांना खटकलं आणि चड्ढांना उपनेते पदावरून खाली खेचण्यात आलं। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी चड्ढांवर थेट निशाणा साधलाय। मान म्हणाले, जर पक्षानं गंभीर मुद्द्यावर बोलायचं ठरवलं असेल आणि एखादा नेता कॅन्टीनमधील समोशांच्या किमतीवर बोलत असेल तर तो नेता कॉम्प्रोमाइज झालाय असं समजावं। राघव चड्ढा यांनी पश्चिम बंगालमधील मतदार याद्या किंवा गुजरातमधील कार्यकर्त्यांच्या अटकेवर बोलण्याऐवजी संसदेत पिझ्झा डिलिव्हरी आणि समोशांचे मुद्दे काढले। यामुळेच आता आपने राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून एक अत्यंत कडक मागणी केली, ती म्हणजे राघव चड्ढा यांना आपच्या कोट्यातून संसदेत बोलण्यासाठी 1 मिनिटही वेळ देऊ नये। आता प्रश्न उरतो तो चड्ढांच्या खासदारकीचा। जर पक्षाने त्यांना काढून टाकलं तर चड्ढांचं सदस्यत्व रद्द होईल का? तर नियम असा सांगतो की जर पक्षानं खासदाराला काढून टाकलं तर त्याचं सदस्यत्व रद्द होत नाही। मात्र जर राघव चड्ढांनी स्वतःहून पक्ष सोडला किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर अँटी डिफेक्शन लॉनुसार त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं। सध्या चड्ढा हे व्हीपच्या कचाट्यात आहेत। जर त्यांनी पक्षाचा आदेश मानला नाही तर त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असेल। 37 वर्षीय राघव चड्ढा हे 2022 पासून आपचे आधारस्तंभ राहिले आहेत। व्यवसायानं सीए असलेले चड्ढा केजरीवालांच्या किचन कॅबिनेटचे सदस्य होते। दिल्लीचे आमदार, जल बोर्डाचे उपाध्यक्ष, पंजाबचे सहप्रभारी आणि इंडिया आघाडीचे समन्वयक अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या। पण 2024च्या निवडणुकीपूर्वी जेव्हा केजरीवाल तुरुंगात गेले तेव्हा चड्ढा लंडनमध्ये शस्त्रक्रियेचं कारण देऊन गायब होते। तिथूनच त्यांच्यातील आणि पक्षातील दरी वाढायला सुरुवात झाली होती। राघव चड्ढा यांनी आता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत। आप आपल्याला लोकांचे प्रश्न मांडण्यापासून रोखत असल्याचं त्यांनी म्हटलंय, तर दुसरीकडे पक्ष त्यांना भाजपचं हस्तक ठरवते। एकेकाळचा हा सर्वात तरुण आणि लाडका खासदार आता पक्षातच एकाकी पडलाय। राघव चड्ढा आता स्वतःहून राजीनामा देणार की स्वाती मातीवाल यांच्यासारखा संघर्ष करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी, पुणे।